असे आंबट गोड पदार्थ पाहिले की शाळेची लहानपणीची आठवण नक्कीच येते। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण इथे चटपटीत आंब्याचे म्हणजेच कच्च्या कैरीचे दोन साधे व सोपे पदार्थ पाहणार आहोत। मागच्या सिरीजमध्ये आपण इथे तिसरा पदार्थ पाहिलेला, आता आपण आज चौथा पदार्थ पाहू। तर कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, त्याची साल ओबड दोबड चिरून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याचे बारीक बारीक फोड्या कुकरमधून शिजवून घ्यायच्या आहेत। एक 4 ते 5 शिट्ट्या करून आपल्याला मऊसूत असं हे तुकडे शिजून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे, छान मऊसूत शिजलेलं सुद्धा आहे। तर शिजलेलं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये 1 मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे एखादी गुठळी राहणार नाही। आता एका कढईमध्ये हे मिश्रण आपण शिजवून घेणार आहोत। एक 15 मिनिटं आपल्याला हे शिजवायचं आहे। आपण इथे पिठी साखर, जिरा पावडर आणि मीठ घालून आपण हे तर 12-13 मिनिटातच ह्याचा रंग बदली व्हायला लागतो आणि त्याचबरोबर हा घट्ट सुद्धा व्हायला लागतो। तर अशा पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे मिश्रण। आता ताटाला मी तुपाचा हात लावून घेतले, इथे तुम्ही तूप किंवा तेल काही वापरू शकता। तर आपण ह्याच मिश्रणातून 2 वेगवेगळे चटपटीत रोल बनवणार आहोत। तर थोडंसं मिश्रण मी आधी एका ताटात काढून घेणार आहे आणि उरलेल्या मिश्रणामध्ये मी इथे खायचा रंग वापरलेला आहे। त्याचबरोबर इथे जिरा पावडर, आमचूर पावडर, काळा मिरी पावडर, चाट मसाला आणि चिली फ्लेक्स, यामुळे पदार्थाला अजून छान असा चटपटीत आणि तिखावाला फ्लेवर येणार आहे। तर मिश्रण तयार झालेलं आहे। तयार मिश्रण एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 दिवस उन्हामध्ये हे सुकत ठेवायचं आहे। तर आपली चटपटीत तिखा फ्लेवरची, आंबट गोड फ्लेवरची रोल तयार झालेले आहेत। तर आंबट गोड कैरीचे वाळवणीचे पदार्थ तुम्हाला आवडले असतील तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू